प्रभू परमेश्वर म्हणतो, सांग बरे, ती जीव धरील का? सुपीक मळ्यात लावलाय, विपुल पाण्याजवळ लावलाय, परंतु परमेश्वर म्हणतोय, सांग बरे, ती जीव धरील का? ती सुकून जावी म्हणून तिला मुळासकट उपटून तिची फळे तोडून टाकणार नाहीत काय? तिची सर्व नवी पालवी वाळून जाईल, तिचे मुळे उपटून टाकवायला मोठे सामर्थ्य किंवा पुष्कळ लोक लागणार नाही. उपटायला कशाला लागते? पहा, तिची लागवड झाली तरी ती जीव धरील का? तिची लागवड केली तुम्ही, इथून उपटून तिथं लावली, तिथून उपटून तिथं लावली, ती जीव धरील का? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती सुकणार नाही काय? ती ज्या वाफ्यात वाढली त्यातच ती मरून जाईल. अशा प्रकारचं आमचं जीवन आहे. आम्हाला जर द्राक्ष वेले संबंधी जर धरलं, परमेश्वराने सुयोग्य आणि समीप आणि परमेश्वराच्या पीक देणाऱ्या भूमीमध्ये तुम्हाला आणि मला उपजवलाय. जीवनी पाण्याच्या झऱ्याचं पाणी आम्हाला आहे, जीवनी खाद्य आम्हाला आहे, पूरक असं वातावरण आमच्याकडे आहे, पण तो आजही फळ नाही. आजही आमच्या फाट्या, आजही आमचं वेल कंपाऊंडच्या बाहेर चाललेत. कुठं? जगामध्ये. जे सुपीक जमिनीतून जो पॉवर घ्यायचे किंवा न्यूट्रॉन, प्रोटॉन किंवा ज्याला काही पोटॅशियम किंवा त्याला जे काही खत, रासायनिक म्हणा, भौतिक म्हणा, जैविक म्हणा, जे काही खत त्या जमिनीमधून त्याला पूरक अशा वाढीसाठी जे टाकले, ते घ्यायचं सोडून दिलंय. आणि आता काय झालेलं आहे, तो त्या गरुडाच्या पंखाखाली घुसतोय. गरुड म्हणजे काय? उंच भरारी मारणार, श्रीमंती, वैभवी, मीपणाचं, अहमपणाचं, गर्व, अभिमान, व्यर्थ फुशारकी, लबाडकीचं, सांगा ढोंगाचं आणि क्षणिक जीवनासाठी मनुष्य आत्मिकता विसरला. मनुष्य अंतरंगातून बाह्य रंगात आला. मनुष्याने अंतरंगात खोलवर घुसून अंतकरणामधून त्या परमेश्वराला जे द्यायचं आहे किंवा परमेश्वराकडून जे घ्यायचं आहे ते न घेता मनुष्य अंतकरणातून बाह्य अंतरंगातून बाह्य स्वरूपात आलेला आहे, बाहेरच्या जगात आलेला आहे. जे ओरिजिनल परमेश्वरापासून आमचं आत्मिक जीवन, जे स्पिरिच्युअली पॉवर, स्पिरिच्युअली लाईफ ज्याला म्हणतात, ते सोडून आज जगिक जीवन, जगातलं लाईफ जगायला सुरुवात केलेली आहे. माझ्या प्रिय भावांना, बहिणी, आवडलं, आपल्याला जगातलं लाईफ जगायचं आहे, परंतु या जगातल्या लाईफ मध्ये सर्वात जास्त स्थान कुणाला असावं? तो निर्माण करते परमेश्वरला. ज्याने आम्हाला निर्माण केलं, ज्याने आमची वेल लावली आणि त्या वेल लावल्यानंतर त्या वेलीच्या पाठीमागे त्याचा उद्देश होता की ही वेल वाढत जावं, याला फांद्या याव्यात, याचं मूळ मजबूत व्हावं, ही सशक्त व्हावी, त्याला फळ यावं. आज आमच्याकडं आत्मिकतेचे काहीच फळ राहिले नाही. वेल आहे, सगळं आहे, फक्त धसकाट्यासारखी त्या कंपाऊंडच्या बाहेर डोकं काढायचं काम चाललं. आध्यात्मिक क्षेत्रातून, आत्मिक क्षेत्रातून, देवाच्या राज्यातून, परमेश्वराच्या समीप मनुष्य तिथं राहायच्या ऐवजी तो जगात चाललेला आहे. जगातलं दैवत, जगातले देव ज्याला म्हणतात, त्याला म्हणतात पैसा. आणि सर्व प्रकारच्या वाईटाचं जर काही मूळ असेल, सर्व प्रकारच्या वाईट घटना घडण्याचं जर कारण असेल, तर प्रमुख कारण आहे पैसे, रुपये, सोनं, नाणं, जमीन, जुबला, प्रेस्टेज, इज्जत, शोहरत, आपली मोठी एकदम उंच प्रकारचे आपलं नावनिशी. पण देवाच्या दृष्टिकोनातून याला काही व्हॅल्युएशन नाही. अहो, आम्ही पूर्वीचे साधू संत जर घेतले ना, तर कैक प्रॉपर्टी होती, दान करून टाकली. त्या प्रॉपर्टीसाठी लटत बसले नाही, सगळी प्रॉपर्टी देऊन टाकली. भिकारी म्हणले स्वतः, दोम दोम करून खाल्लं. परमेश्वराने त्याला जसं ठेवलं तसं राहिले, परंतु प्रभूला सोडलं नाही, अध्यात्माला सोडलं नाही, आत्मिकतेला सोडलं नाही,
परमेश्वराला सोडलं नाही, त्याच्या नियमानुसारचं जीवन सोडलं नाही. आज लोक ह्या जगातल्या गोष्टी ज्या पूर्वीच्या संतांनी, पूर्वीच्या ख्रिस्तुबरांनी, पूर्वीच्या शिष्यांनी, पूर्वीच्या परमेश्वराच्या भक्तांनी ज्याच्यावर पाणी सोडलं, आज हेच लोक त्या सोडलेल्या गोष्टी आज जास्तीत जास्त आमच्याकडे कशा येतील याकडे त्यांचा कल आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे, प्रभू परमेश्वर म्हणतो, सांग बरे ती जीव धरील का? असं जर तुम्ही परमेश्वराला सोडून जीवन जगातलं जगायला लागले तर तुमचा जीव सुरक्षित राहील का? तुम्ही जीव धराल का? ती सुकून जावी म्हणून तिला मुळात सकट उपटून तिची फळे तोडून टाकणार नाहीत का? परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी जर आमच्या जीवनात नाही तर परमेश्वर आमचा पत्ता कट करणार नाही का? धरणीला भार कशाला ठेवील तो? मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचं आहे. झाड फळ विषयीच आहे, कारण आपला विषयच तो आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य एका ठिकाणाहून जात असताना एका शेतामध्ये त्याला अंजिराचं डबदार बहारदार असं एकदम प्रसन्न होईल असं सौंदर्यवान मनाला मोहक वाटण असं एक झाड त्याला दिसलं. ते अंजिराचं होतं. आणि मग देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य त्या ठिकाणी जात असताना परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला इच्छा झाली की इतकं सुंदर झाड, इतकं डबडबलेलं झाड, इतकं पालेदार झाड, इतकं मस्तपैकी बहरलेलं झाड आता निश्चितार्थाने त्या ठिकाणी जाऊन काही फळ खावेत. आणि म्हणून तर त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी झाड तर खूप मोठं होतं, बराच मोठा त्याने राऊंड आखलेला होता. त्या झाडाखाली काही उगलेलं नव्हतं, मोकळी माती होती. साईडला काही त्या झाडाच्या पडुशी, ज्याला आडुशा म्हणतात, त्या पडसाईमुळं त्या झाडाची जेवढी काही गोलाई होती, त्या झाडाची जेवढी काही सावली पडत होती, त्या झाडाचं जेवढं काही त्याच्यावर अंधार पडत होता, ती जागा म्हणजे पडसाई, त्या जागेमध्ये काहीच उगलं नव्हतं, राऊंड शेर. मात्र त्यांनी शेतातलं मस्तपैकी बराच मोठा दोन खळ्याची जागा त्यांनी आटली होती. आणि दोन खळ्याच्या जागेमध्ये दुसरं काही पिकच येत नव्हतं. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त गेला त्या ठिकाणी. सावली जोरदार होती, पानं जोरदार होते, झाड भपकेदार होतं, झाडाला सुंदर अशी पालवी होती, झाडाला सर्व काही फांद्या होत्या, खोड चांगलं होतं, कीड लागलेली नव्हती, काहीच नव्हतं, परंतु त्याला फळाचाच पत्त्या नव्हता. त्या ठिकाणी म्हटला, या पुढे तुला फळ नाही येऊ. एवढं मोठं खोड झालंय, एवढ्या दिवसाची जागा आटली तर तुला फळ नाही, तर तुला या ठिकाणी राहण्याचा अधिकार काय? हे झाड वाळले जाओ. लागली सेठ त्या ठिकाणी निघून गेले. त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्या रस्त्याने आले. त्या रस्त्याने आल्यानंतर शिष्यांनी त्या झाडाकडे पाहिलं तर ते झाड टोटली वाळून गेलेलं होतं. मग प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की या झाडाची काल आपण गेलो होतो, या झाडाला तुम्ही म्हटले होते की याला पुन्हा एक वार फळ नाही हो, आणि ते लागलीच वाळून गेलो. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, तुम्ही जर विश्वास ठेवाल तर असंच घडेल. आज या वचनाच्या माध्यमातून जर आमच्याकडे फळ नसतील, फांद्या आहेत, सगळं काही आहे, परंतु आमचंही स्वतःच्या मध्ये फळ नाही, आणि आमच्यावर अवलंबून असणारे आमच्या कुटुंबातले, आमच्या मंडळीतले, आमच्या गावातल्या लोकांच्या जीवनामध्येही फळ नाही, म्हणजे त्या झाडाला फळ नाही तर नाही, ते तर काय परमेश्वराला आवडणार, पण तू त्याच्या सानिध्यात म्हणजे त्याच्या सावलीत असलेल्या नाही, फळ नाही, पीक नाही. बिचारा शेतकरी तिथून दरवर्षी नांगरितो, पेरणी पण करतो, पाणी पण देतो, पण ते पिकच वाढत नाही, ते पीक येतच नाही. अशा प्रकारचं परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, पण तो आज परमेश्वराच्या निर्माणकर्त्या निर्मितीच्या मनुष्याने आज फळ देण्याचं सोडून दिलेलं आहे. मग जर फळ देण्याचं जर सोडून दिलेलं आहे तर तो म्हणत आहे की सांगा बरे ती जीव धरील का? आता नाही धरणार, जीव धरू शकणार नाही. जीव कोण धरील? ज्याच्यामध्ये जीवधारी आहे, ज्याच्यामध्ये जीवन आहे, ज्याच्यामध्ये परमेश्वराचं वास्तव्य आहे, जो खोलवर अंतःकरणामधून अंतःकरणाच्या खोलीत अंतरंगात घुसतो
आणि त्या अंतरंगातून त्या निर्माणकर्त्याची स्मृती करतो, त्या निर्माणकर्त्याची आठवण करतो, त्या निर्माणकर्त्याचं भजन पूजन करतो, त्या निर्माणकर्त्याला सन्मान आदर देतो, त्या निर्माणकर्त्याची इच्छा स्वतःच्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, ना की आमच्या. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एक वार उदाहरण सांगेन. जे आमच्या पूर्वी संत होऊन गेले, महाराज होऊन गेले, पास्टर होऊन गेले, शिष्य होऊन गेले, देवाचे प्रवचनकार होऊन गेले, त्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं आणि सध्याच्या भामट्यांकडे जर पाहिलं, सध्याचं भामटेगिरी भामटेपणा स्पष्टपणे, अहो त्यांनी वावरे शिवरे सगळं सोनं नाणं विकून टाकलं. हे आताचे भामटे फक्त त्याच्याच मार्गे लागले. यांच्या जीवनामध्ये फळ नाही तर यांच्या सानिध्यात असणाऱ्या विश्वासणाऱ्याच्या जीवनात काय फळ येणार आहे. परमेश्वर म्हणतो मी ते जर खोड काढून टाकीन तर तुमच्या विली सुद्धा तोडून टाकीन. एज यू लाईक. तुम्हाला काय वाटतं? आणि म्हणून तुम्ही कुणाच्या संगतीमध्ये असता. मला एक हिंदू धर्मातली एक ओवी या ठिकाणी आठवती. तुका म्हणे इथे असावे जातीचे, इथे येड्या गबाळाचे काम नव्हे. त्याचप्रमाणे आणखीन एक ओवी तुम्हाला सांगतो. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे. बीजच शुद्ध पाहिजे, बियाणंच शुद्ध पाहिजे, तवा त्याच्या ओढून मस्त पैकी त्याचं झाड, त्याची वेल, त्याचे फळ, त्याचे फुलं सगळं काही परमेश्वराला आवडणार होईल. आमचं बीजच खराब. अरे बीज चांगलंय पण निधन आलं त्याच्यात. मग मारा रासायनिक फवारी आणि मारा. पहिले सगळे गावरान होत खायला लेसायला, आता आलं हायब्रिड, आता आलं कॉकटेल, आता आलं जर्सी. घ्या मग हे जर्शीपणा का आला? कारण आपण डेव्हलपमेंट झालो. कुठं? अध्यात्मामध्ये नाही, जगातल्या गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट केलं. आणि हा जर्शीपणा आपण स्वतःहून घेतला. आ बैल मुझे मार. मग परमेश्वर म्हणतो आता तू तुझा जीव सांभाळू शकत नाही. जर पुन्हा एक वार तू परमेश्वराकडे वळालास, जर तुझ्या फांद्या ज्या एकदम टोकाकडे जात आहेत, तुझे मूळ खालून पुन्हा एक वार त्या जगाकडे येत आहे, तुझे मूळ त्या रोपात, तुझ्या त्या पक्क्या जमिनीत पाहिजे, त्या खतामध्ये पाहिजे, त्या सुपीक जमिनीत पाहिजे, त्या पाण्याचा सोर्स कुठून येतो तिथं पाहिजे. आज तुम्ही जीवनाचा पाण्याचा सोर्स काढून टाकला आणि जगातल्या पाण्याकडे तुमचे मूळ पसरवली आणि म्हणून तुमच्या झाडाला आज फळही नाही, फुलंही नाही, काहीच नाही. ही वस्तुस्थिती. आज परमेश्वरची योजना काय? परमेश्वर म्हणतो की ती जीव धरील का? ती सुकून जावी म्हणून तिला मुळात सकट उपटून तिची फळे तोडून टाकणार नाहीत. काय आला? कच्चे कुच्चे फळे ठेवायचे. तिची सर्व नवी पालवी वाळून जाईल. येऊन पालवी दरवर्षी पालवी येते. सण आला का आलीच पालवी, नाताळ आला का आलीच पालवी. टवटवीत होते एकदम ख्रिस्ती लोक, एकदम टवटवीत असे एकदम वाव. काय करून काय नाही. कलर देऊ का, स्वयंपाक करू का, कपडे घेऊ का, नवीन घरात फ्रीज घेऊ का, काय असं होतं ना. लय पालवी फुटती लय. नाताळाला, ईस्टरला, गुड फ्रायडेला, मंदिराचं काही उद्घाटन असलं त्याला, आणि बाकीच्या सणांचं तर मी नाव नाही घेत. कारण आपण आपलंच तपासायचं, दुसऱ्याचं नाही तपासायचं. पण तुम्हाला सांगा, अनेक जाती धर्माची लोक आहेत, त्यांना फक्त सणावारालाच परमेश्वर समजतो. बीजच खोट. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. बीज खोटं असलं तर काय चांगल्या फळाची अपेक्षा करता? आज अनेक पेरणाऱ्यांनी, अनेक वेली लावणाऱ्यांनी, अनेक झाडं लावणाऱ्यांनी, या वचनाप्रमाणे सांगतोय मी, जगातलं नाही सांगत, अध्यात्माचा वारसा देणाऱ्यांनी चुकीचा वारसा द्यायला सुरुवात केली. चुकीचं खतपाणी टाकायला सुरुवात केली. चुकीचं मार्गदर्शन आलं. कारण आम्ही त्यांचे फळ ज्यावेळेस पाहतो तर आम्हाला वाटतं की आमच्यापेक्षा घे गुजरी येत. आम्ही ज्या संपत्तीच्या पाठीमागात लागलेलो आहोत, आम्हाला ज्या सोनं नाणं हवं आहे, आम्हाला ज्या प्रिस्टेज हवा आहे, आम्हाला जो मान सन्मान हवा आहे, तर आमच्या अगोदर आमचे याच कसे घेऊन बसले. बरं ते त्यांना लोकांनी नाही दिलं आणि बळच घेतला. हुद्दा वाढला, पोस्ट वाढली, लोक वाढले, मंडळी वाढली,
दानपात्र खैसून, देणगी खैसून, मग काय वाईट नाही हे. मग त्यांनी आमच्या चुका नाही सांगायच्या, त्यांनी आमचं पाप नाही दाखवायचं, त्यांनी आमचं अज्ञानपण नाही दाखवायचं, आमचं त्यांनी काहीच नाही दाखवायचं. आमचं फक्त त्यांनी वाटोळं झालेलं बघायचं. आणि आम्हाला वाटतं की वाव, आमचे साधू संत, आमचे महाराज आज आम्हाला काही म्हणत नाहीत, ते वरून आम्हाला म्हणते यू आर ब्लेसेड मॅन, तू आशीर्वादित मनुष्य आहेस, तुम्ही आशीर्वादित आहात. असंच करीत राहा, देणगी देत जा, पावत्या फाडीत जा, धान्य भांडरा धान्य देत जा, काय तुम्हाला द्यायचं ते द्या, परमेश्वर तुम्हाला आणखीन आशीर्वाद देईल. पण तुम्ही नरकात जातात हे मात्र सांगत नाही, तुम्ही अधोलोकात जातात हे सांगणार नाही, तुम्ही पापात जातात हे सांगणार नाही, तुम्ही अंतरंगातून बाह्य देखाव्याकडे येतात बाह्य रंगामध्ये हे सांगणार नाही. कारण हे सांगितल्यानंतर आमचे परमेश्वराच्या सानिध्यात आमची जवळीक साधन, परमेश्वराच्या सानिध्यात आमची जवळीक सापडल्यानंतर आम्हाला समजेल की यांनी काय चुका करतात, हे कशा प्रकारे आम्हाला लुटतात, हे कशा प्रकारे आमच्या झाडांना फळ येऊ देत नाही, आम्हाला फक्त पाला, असं एकदम भरदार झाड, कुणी बघितलं बसून हो काय झाड आहेत, अरे पत्त्याचं नाही फळाचं, त्या झाडाच्या टवटवीतपणाला आणि त्याच्या ढेरेदारपणाला काय करता, धडचे दुसरे पीक येऊ द्याय ना, याला हे पीक येऊ द्याय ना, म्हणजे शेतकऱ्यांनी मारायचं का. असंच आम्ही डाळिंबात मेलो, बरेच मेलो, अजून उद्भरलो नाही, शेवटी ते डाळिंबात तोडून टाकली. नाही माझं स्वतःच सांगतो, नुसतं त्या झाडात जीव झाडाला फळच येई नाही त्याला, किंवा फळ आलं तर त्याचं काही चीजच झालं नाही. अशाच प्रकारे आहे, जर आमच्या जीवनामध्ये आत्मिकतेचे फळ त्या फांद्यांना आले नाही, त्या वेलींना आले नाही, तर त्या झाडाचा फळाचा उपयोग काय. मग तो म्हणतो अशी किचकट काचकट आलेली आहेत ना, याशी जाईन का आम्हाला, फळा सकट झाड तोडीन. मग या ठिकाणी तुलित आहे, ती सुकून जावी म्हणून तिला मुळा सकट उपटून तिची फळे तोडून टाकणार नाहीत का. मुळा सकट उपटायचे, आम्ही होते काही काही फळ आम्ही मुळा सकट उपटून जिशपी जाणून उपटून टाकले ट्रॅक्टरने डायरेक्ट, जे होईल ते होईल. तिची सर्व नवी पालवी वाळून जाईल. मस्त नव्या पालव्या आल्यात लोकांना, लय धार्मिक बनवते. एखादा सण उत्सव आला ना, लय धार्मिक. तिची मुळे उपटून टाकायला मोठे सामर्थ्य किंवा पुष्कळ लोक लागणार नाहीत. उपटायला लय लोक नाही लागत, लावायला लागत, पण उपटायला जेसीपीने एक खोरं मारलं, नागे मारले का काय क्रम. आज अशाच प्रकारे झालेलं आहे. सैतानाने दुष्टाने जगातल्या केली कुशलीने एक गोष्ट, पैसा टाकलाच खोरं का मेलाच आध्यात्मिकरित्या झालं. फळ सगळे काय जे थोडेफार आले, प्रेम, दया, शांती, करुणा, ममता, सौम्यता, लीनता, गायब लगेच, झाडच गायब. पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती सुकणार नाही का, अशी वाऱ्याची झुळूक येते. असा एखादा दणका येतो का डायरेक्ट माणूस सुकूनच जातो. वाफ्यात वाढली त्यातच ती मरून जाईल. मग जिथं वाढली, जिथलं पाणी घेतलं ना, त्या पाण्यातच मरून जाईल. पाणी कोणतं? आत्मिक पाणी. आम्ही वापरितो कोणतं? जगातलं पाणी. आत्मिक, आध्यात्मिक आणि जगिक दोनात फरक आहे. आम्ही आत्मिक जीवन जगत असताना जगातल्या जोड देतो त्याला. नामधारी ख्रिस्ती तर आहे, पण ख्रिस्ताने सांगितलेले गुण नाही. ख्रिस्ती तर आहोत, पण ख्रिस्ताचं वचन नाही. ख्रिस्ती तर आहोत, पण ख्रिस्ती सत्यच कळालं नाही. ख्रिस्ती सत्यच कळालं नाही. अजूनही काही महाभाग म्हणतात आम्ही ख्रिस्ती धर्माचे बरं का. मी तुम्हाला पुन्हा एक वार हात जोडून सांगेल, जगामध्ये एकच धर्म आहे, तो म्हणजे माणुसकी. याच्या व्यतिरिक्त धर्म नाही. आता हे धर्म ज्यांनी कोणी मांडलेत, या लाईन नीटनेटकी समजलं नाही धर्माची व्याख्या काय. आणि जरी समजा पूर्वीच्या साधू संतांनी आत्मिकरित्या समजा धर्माची संस्थापना केलीच असेल, पण त्या धर्मामध्ये वाईट करायचं कोणाला सांगितलं नाही. कुणाला अध्यात्माच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायला सांगितलं नाही. तेच सांगितलं परमेश्वर एकच निर्माण करता, यहोवा. परंतु आज आम्ही त्याचे तुकडे करून टाकले. कुणी फर्रा घेतोय, तो कुणी दंड घेतोय, तो कुणी मुंडकं घेतोय, कुणी कमराचा भाग घेतोय, कुणी पाय घेतोय, कुणी गुडघा घेतोय. मला तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगायचं. आज गंमत अशी झालेली आहे,
एक मटका आहे, मटका, मातीचा मटका, आणि तो मातीचा मटका आपटावला दगडावर आणि तो फोडला. फोडल्यानंतर त्या मातीच्या मटक्याचे लय तुकडे झाले. त्याला मराठी भाषेत खापर म्हणतात. खापर खापर खापर. युवाला ज्यावेळेस पिढा लागली तर युवाला फोडा आलते ना, तर युवाने ना त्या खापराने ना असा हे करायचा, पू काढायचा, खाजवायचा पण पू पण काढायचा, त्याला खापर म्हणतात. तर हे मटका जो आहे ना तो फोडला आणि त्याचे खापराचे तुकडे तुकडे झाले. मग आता बऱ्याच वेळेस काय झालं, मटक्याचा जो खालचा भाग असतो का तो एका बाजूला, मटक्याचा इकडच्या गोले बाजूचा एका बाजूला, मटक्याचा काठ एका बाजूला, मटक्याचं दुसरं काही एक पार्ट तिसऱ्या बाजूला, काही भाजलेलं एका बाजूला, काही कच्च एका बाजूला, काहीची माती झाली, असे वेगवेगळे ते सगळे तुकडे जमा केले. आणि ज्याच्याकडे जो तुकडा आला ना तो काय म्हणतो, हा मटका आहे. मग त्याच्याकडे खालचं तळ आलेला असतं, तो म्हणतो मटका आहे. एखाद्याकडे काठ आलेला असतो, काठ, तो म्हणतो हा माठ आहे. एखाद्याकडे दुसरा भाग आलेला असतो, तो म्हणतो हा मटका आहे. एखाद्याकडे तो मातीच घेतो, बारीक 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 चुरा झालेला, तो म्हणतो ह्यो मटका आहे. अरे काय मटका आहे, हे मटक्याचे पार्ट आहेत, मटकाच नाही. मटका फोडून टाकला, परमेश्वराचे तुकडे तुकडे करले. मी आमक्याचा, मी फलाण्याचा, मी बिस्ताण्याचा. परमेश्वर आमक्याचा, फलाण्याचा, बिस्ताण्याचा नाही. परमेश्वर सर्व मानव जातीचा आहे, परमेश्वर सर्व विश्वाचा आहे. आणि तोच विश्व करताय, तोच निर्माण करताय, तोच सृष्टी करताय. त्याचे पार्ट करू नका. त्यांनी जे सांगितलं ते नाही वागायचं, उलट त्याच्यातलं एखादं घ्यायचं, ह्यो आमचा देव. अरे काय देव, देवाला कुठल्या मनुष्याने बनव, इतकं मनुष्य एवढा पुण्यवान झालाय का की त्यांनी देवाला घडवावं. निर्माण करत्याला निर्मिती घडू शकते का, माती म्हणू शकते का कुंभाराला, हे कुंभारा मला पंथी बनव, मला भावली बनव, मला मटका बनव, मला ते नेतेत ना ते मैतीच्या टायमाला ते आणि ते 4-5 वेळेस अशी ते बनव. एक मशीन नाही मला ते असं त्याच्यात इस्तून ते धूर घेतात ना, ते बनव. एखादं मशीन नाही मला गार पाण्याचा उन्हाळ्यातला भारी उपयोग, ते बनव. एखादं मशीन दिवाळीला पंथी बनव, एखादं मशीन नाही दुसरं काहीतरी बनव. हे काय मातीच्या हातात आहे का, हे बनवणाऱ्या कुंभाराच्या हातात आहे. तसंच परमेश्वराने जे आम्हाला बनवलंय त्यांनी त्याच्या विशिष्ट पद्धतीने बनवलंय, आणि त्याची पद्धत आमच्या जीवनामध्ये आहे एकच की आम्ही आत्मिकतेमध्ये जगावं. आम्ही लागलोच एक जीवन जगायला, आणि मग आम्हाला फळं येणे, पत्ते येणे, नुसतंच फाद्या, नुसते 4 पिढ्याचे 7 पिढ्याचे 50 वर्षाचे. काय करायचंय तुम्हाला, तुमचे झाडं उपटून टाकण्यात येणार आहे. जीसीपी आणून त्याला असं नायकीने उपटून एका दणक्यात उपटणार आहे. आणि काही झाडाला तर आख जाळणारच, काही ते कामाचीच नाही. काट्याची झाडं असले काय ते काट्या काढायच्या. तर या ठिकाणी लिहितोय 11व्या वचनामध्ये, पुन्हा परमेश्वराचं वचन मला प्राप्त झाले की या बंडखोर घराण्यास सांग, या गोष्टी काय आहेत हे तुम्हाला समजत नाही का, हा दृष्टांत तुम्हाला समजत नाही का, हे कोड तुम्हाला समजत नाही का, हा परमेश्वराची योजना तुम्हाला समजत नाही का, ज्या अर्थी परमेश्वर या सर्व गोष्टीची तुम्हाला एक आठवण करून देत आहे, किंवा तुम्हाला एक चाणक्य देत आहे, किंवा तुम्हाला एक चालना देत आहे, किंवा तुम्ही आणि मी कुठं चुकत आहोत हे आम्हाला जर सांगत आहे, जर तो सांगत आहे की आम्ही झाड आहोत परंतु आमच्याकडे फळ नाही, तर ते फळ आलेलं झाड तोडून टाकणारे कवा समजन. अहो आपल्या जगातला आपल्या इथं जर बऱ्याच दिवस लावले आंब्याचं झाड आणि त्याला फळच येईना, किती वर्ष वाट बघून बघून किती वर्ष बघणार, नाही फळ आल्यानंतर आपण तोडून टाकीत होते. अशाच प्रकारे आणखीन एक उदाहरण तुम्हाला मी सांगू इच्छितो, झाडाविषयी, फळाविषयी, जमिनीविषयी. एका सुपीक जमिनीमध्ये एका मळ्या एक जो माळी आहे त्याने एक झाड लावलेलं आहे, आणि झाड लावलेलं आहे तो खत पाणी देत आहे, आणि खत पाणी देत असताना असं घडलं, 1 वर्ष झालं पिकाची येणार, 2 वर्ष झालं पिकाची येणार, 3रं वर्ष झालं पिकाची येणार, पिकाची येणार त्याला. मग तो त्याचा मालक होता, तो आला, तो म्हणला मागच्या वर्षी तू म्हणला याला पीक येईन, आलं नाही. 2ऱ्या वर्षी म्हणला आलं नाही, आणि 3ऱ्या वर्षी लागलं कमून आलं नाही, कशाला येणी जागा अडकव मोठकर. त्या झाडाच्या खाली बाकीचं पीक येत नाही, ते फळ जाते, ते सगळं खत जातं, पाणी जातं, ते बी वायाला जातं, त्याच्या खाली काही पळसाईनी काही उगत नाही, कायला ठेवले, तोडून टाक. तो माळी म्हणतो महाराज एवढ्या वर्षी राहू द्या प्लीज. हो 3 वर्ष लेकरासारखा जीव लावलाय,
या वर्षी 100% फळ येईल. मी आणखीन याला खत घालीन, खंदीन, याला चांगल्या प्रकारचे फवारे मारीन, एवढ्या वर्षी राहून द्या प्लीज कृपा करून. तो यस ठेव एवढ्या वर्षी, नाही आलं ना तोडून टाकीन, उपटून टाकीन. आता आमचं किती वर्षाचं झाड आहे हे, झाड येतं झाड. आपण हिंदुस्थानामध्ये राहतो, त्यातली त्यात महाराष्ट्रात राहतो, त्यातली त्यात आम्ही नगरीत, नगरीमध्ये म्हणते सोड त्या झाडाला बाई, सोड त्या झाडाला, सोड. हा लगेच ते सोड 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 ते झाड. मग हे जे झाड आहे ना, झाड, ह्या झाडाला फळच नाही. प्रभू म्हणतो आता सोडते झाड नाही, तोडते झाड. परमेश्वराने आता 2022च्या 6व्या महिन्यापासून तर 24,000 पर्यंत खत पाणी देण्याचं बऱ्याचशा माळ्यांना दिलंय कॉन्ट्रॅक्ट. पण 24 नंतर कुणाचंच फळ आणि पाणी नाही, नुसते डायरेक्ट कत्तलच होणार, डायरेक्ट झाडं तोडू तोडू टाकणार आहेत. हे झाडाविषयी बोलतोय मी, जगातल्या झाडाविषयी नाही. जगातली तर आपण तोडीतो, पण आमचं झाड कोण तोडा? मग तो वरचा परमेश्वर आहे ना. तो म्हणतो अरे मला दर मागच्या वर्षी बघितलंय, आता सुधरण मगच सुधरण, आता तरी सत्याकडे वळण, आता तरी सत्य सांगन. आता याचं मस्त गावाला जमा झाले, आता मस्त यांनी 7 मजलीची बिल्डिंग बांधली, आता आतापर्यंत मस्त त्याला काय पाहिजे ते घेतलं, आता तरी यांनी परमेश्वराकडे वळावं. खोटे प्रोफेट, खोटे भविष्यवक्ते, खोटे सेवक, बस झाले ना. आता परमेश्वर याच वर्षी सेवकांना याच वर्षी बघणार. नाही तर मग कोविड मध्ये जसे सेवक गेलेत ना बरेच, या 2022च्या नंतर 23 मध्ये लय सेवक जाणार आहेत. जाणार म्हणजे परमेश्वर त्यांची जागाच रिकामी करणार आहे. काय आलं ते धरणीला भार मोकार, फळाचा पत्ते नाही, काही नाही. आतापर्यंत लोकांनाच लुटलं, लोकाला किडा लावले येईनी, लोकाला वाढू येईनात. एखाद्याला वाटलं आम्ही सत्यवाचनाकडे जायचं नाही अजिबात, त्या मिनिस्ट्रीला, ते आपल्या याचे नाही, आपल्या इथं आहे ना चर्च, तिथंच यायचं, दुसऱ्यांच्या प्रार्थनेला जायचं नाही. अरे मग नको जाऊ देऊ, तू तर सत्य शिकव, ऐका तुझ्या दानात. आपल्यात तर ती दानत नाही, ऐक नाही, आपल्यात तर ती कॅपॅसिटी नाही. आणि दुसरं एखादं जर शिकवत असलं तर जायचं नाही तिकडं. हो, त्या दाढीवाले जेवढे दिसतात ना पिक्चर, हा त्या दाढीवाल्यांकडे जायचं ना, ते लय बेकार असतात. हो, ते सोडित नाहीत कुणाला, ते स्वतःच्या घरच्याला नाही सोडित, अंधारच्याला नाही सोडित. परमेश्वर मला सोडणार नाही तर मी काय सोडू तुम्हाला? परमेश्वरने मला तीच कामगिरी दिलेली आणि आम्ही ते बजावत आहोत. जे जे झाड फळ देणार नाही ते तोडून टाकण्यात येईल, तोडून टाकून त्याचं सरपान होईल. मग ते झाड चंदनाचं जरी असलं ना तर तोडतेनच, सुवास येईन घडीवर त्याचा. येड्या बाबळीचं जरी असलं तर तोडते, त्याचा भंगरी वास येईल, पण तोडतेनच. तर या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, हो परमेश्वराचं वचन मला प्राप्त झाले की या बंडखोर घराण्यात सांग, बंड केलेलं आहे मी, तुम्ही आणि मी परमेश्वराशी बंड केलेला आहे. बंड करणं म्हणजे परमेश्वराच्या विरोधात काही गोष्टी करणं. या गोष्टी काय आहेत हे तुम्हाला समजत नाही का? त्या सांग की पहा, बाबेलच्या राजाने यरुशलेमेस येऊन तिचा राजा व तिचे सरदार यास धरले व आपणाकडे बाबेल येथे आणले. आता बाबेल हे एक असं काय आहे, बर्बर लोक, दुष्ट, ताकदवर, उच्च, दुसऱ्यावर वॉशिंग करणारी आणि परमेश्वराच्या आज्ञाच्या विरुद्ध वागणारी. मग या उदाहरणाला आपण त्या ठिकाणी सैतान, दुष्ट, जग आणि जगाचा अधिकारी या बाबेलला म्हटले गेले. पडली पडली मोठी बाबेल नगरी पडली म्हणजे कोण पडली? या वचनाचे अर्थ आहेत रेफरेत. बाबेल म्हणजे जग, बाबेल म्हणजे दुष्टपणा, बाबेल म्हणजे देवाच्या विरोधात असणारं सर्व एकंदरीत केलेली गोळाबेरीज बाबेल. आता पुढं बाबेलच्या राजाने म्हणजे त्यांचा जो प्रमुख आहे दियाबल, सैतान, हैवान, इब्लिस, हडळ खुडळ काय असते नसते हे तर झाले उघड. आपण दुसरे नाव तुम्ही ऐकले नाहीत अजून. अनेक लोक काय म्हणतात, सैतान, दुष्ट, हैवान, इब्लिस, हडळ, तांत्रिक, मांत्रिक, बैलगाड्याची विद्यावाली, जादूटोणा करणारी, करणी, फानामती, चिटूक, चिडी, आमको, फलानं, बिस्तनो, ऐक हे झाले सैतानाची. अरे यांच्यापेक्षा बेकार सैतान येत.
देवाच्या नावाचं सेवकाचं सोंग घेणारी आणि देवाच्याच लोकांना लुटणारी, हे यांच्यापेक्षा भंगरी सैतान इथं. यांच्या येत लवकर जातात, येशूच्या नाव म्हणल्या दना दन खाली पडत येत. क्रांतिकाराच्या पुस्तकामध्ये तो लिहितोय, तो म्हणतो की एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? येस, होय, तू हे बरे करतोस, छान, व्हेरी गुड, ब्लेस यू, व्हेरी नाईस. एकच देव आहे असा विश्वास ठेवतोस का? हो, तू बरे करतोस. भूतही असाच विश्वास ठेवतात. कोण? भूत. भूतही असाच विश्वास ठेवतात आणि थरथर थरथर लटलट लटलट कापतात. येशूचं नाव म्हणल्या लगेच त्यांच्या बत्त्या लागत यात. आम्ही येशूच्या नावाने लोकांच्या बत्त्या लावितो. वाव, व्हेरी नाईस. हे खरे बाब येईल, हे खरे बरोबर. अहो, देवाचंच नाव घेऊन देवाच्याच लोकांना लुटणारे हे सैतानापेक्षा मोठे हैवान इब्लीस. हे सगळ्यात मोठी पदवी द्यायला पाहिजे यांना. पण कुणी दुसरं काही म्हणणार नाही असं. हा, देवाचा सेवक आणि सैतान म्हटलं खुशाल तुम्ही. तुम्हाला रेफरन्स देतो. स्वर्गातून उतरलेल्या देवदूतांनी, पौल साहेब म्हणतात, स्वर्गातील उतरलेल्या देवदूतांनी जरी तुम्हाला अन्य सुवार्ता जर सांगितली देवाच्या वचनाच्या सत्याच्या व्यतिरिक्त, तर तो शापभ्रष्ट असतो असं प्रेषित पौल संत साहेब लिहितात. आणि म्हणून सावधान, खोट्या संदेष्टापासून, खोट्या शिक्षकापासून, खोट्या भविष्यवक्त्यापासून, खोट्या सेवकापासून, खोट्या मिनिस्ट्री पासून, खोट्या डॉक्ट्रिन पासून सावधान राहा. हे तुम्हाला गिळतील. आणि यांनी काय गिळलं? विषयच मिटला. कारण या सगळ्यांना परमेश्वर या खटी नरक आणि अधोलोकामध्ये गिळून टाकणार आहे. ते त्याचं खाद्य आहे. म्हणून तो लिहितोय, सैतान देखील तेजस्वी देवदूताचं सोंग घेऊन येऊन तुम्हाला फसवतो. सैतान. म्हणून मी म्हणलो, हे सैतानापेक्षा भंकरी सैतान येत. हे तर काही देवदूताचं स्वरूप नाही, यांनी फक्त सेवकाचं स्वरूप घेतलंय. यांनी फक्त फॉल्स टीचर्स, फॉल्स टीचर्स आणि फॉल्स प्रॉफेट यांचं स्वरूप घेतलं. बायबल सांगतं, सैतान देखील तेजस्वी देवदूताचं स्वरूप घेतो आणि येतो आणि फसवतो. यांनी मात्र तेजस्वी देवदूताचं सोंग नाही घेतलं. यांनी जगातले टोपण नाव घेतले. कुणी त्याला प्रॉफेट म्हणतं, कुणी त्याला, आता तुम्हाला माहिती बाकीचं, कारण आमच्या तर पाटीलच पुंजलेत हे नाव. पुढे तू लिहित आहे, बाबेलच्या राजाने यरुशलेमेस येऊन तिचा राजा व तिचे सरदार यास धरले व आपणाकडे बाबेल येथे आणले. म्हणजे परमेश्वराच्या राज्यातून काढले, सत्यापासून काढले, वचनापासून काढले, आज्ञाभंगापासून काढले आणि इकडे त्याच्याकडे आणले. त्याच्याकडे म्हणजे कुणाकडे? दुष्टाकडे. त्याने दुष्टाकडे आणले, जगाकडे आणले, खैलीकुशलीकडे आणले, सौंदर्याकडे आणले, प्रॉपर्टीकडे आणले, मोठमोठ्याले आशा दाखवल्या, मोठमोठ्याले स्वप्न दाखवले. प्रभूकडे या म्हणजे तुम्ही बरे व्हाल, प्रभूकडे या म्हणजे तुम्ही नशीबवान व्हाल, प्रभूकडे या म्हणजे तुम्हाला जीवन मिळेल. आम्ही या 2-4 गोष्टीला, पण प्रभूकडे या म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल, परमेश्वरकडे या म्हणजे तुम्ही साधं माजली रात बांगला बांधता, परमेश्वरकडे या म्हणजे तुम्ही विजा मिळेल तुम्हाला, परमेश्वरकडे या म्हणजे तुम्ही फॉरेनला जाऊन राहणार. तुमच्या आई बापा तिकडे माझ्यात टाकून जा तुम्ही फॉरेनला, दुसऱ्याचे दानपात्र. हे नाही शिकवत प्रभू. प्रभूकडे या म्हणजे काय मिळेल? जीवन मिळेल, जीवन. आणि लोकांना जीवनच नकोय. लोकांना जगातल्या सगळ्या गोष्टी हव्यात विदाउट जीजस लाईफ. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनाच्या व्यतिरिक्त जेवढं काय पाहिजे ना तेवढं लोकांना हवं आहे. परमेश्वराचं जीवन नको आहे. तो म्हणतो, मी मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. परमेश्वराचं कुणी विचारतच नाही. मग ह्या तुमच्या फांद्या, हे तुमचे खोड, हे तुमच्या वेली, ज्याला फळं नाहीत त्या जागा आटून बसलेल्या आहेत. आणि आता परमेश्वर म्हणतो, बस झालं बाबा, आता तुला नाही फळ, पण तुझ्या टीमला पण फळ नाही, मग गेट आउट. तेव्हा त्यांनी राजवंशातल्या एका पुरुषास निवडून त्याचबरोबर करार केला व त्याचकडून प्रतिज्ञा करवली, शपथ घेतली त्यांनी. ते राष्ट्र नीच व्हावे, त्यांनी आपले डोके वर करू नये. जर त्याचा करार त्यांनी पाळला तर ते कायम राहावे, म्हणून त्याने देशातले सर्व कर्ते पुरुषही नेले.
मेन लोक धरली, मेन मिनिस्ट्र्या धरल्या, मेन पॉवर हिलिंग पॉवरचे लोक धरले, मेन प्रॉफिट लोक पकडले. सांगतात येशू ख्रिस्ताच्याच नावाने, पण कृती आचरण मात्र लय वेगळे. हो, हे अंतिम सत्य सांगणार नाही कुणाला. तुम्हाला देवाच्या नावाला मी सन्मान आदर देतो. त्यांनी मला सुज्ञानाची जिभा दिली, माझी जीभ टाळूला चिकटली नाही. बाकीच्यांच्या चिकटल्या, बाकीच्या पालीसारख्या नुसत्या अशा बाहेर निघत आहेत, सापासारख्या नुसत्या जिबल्यासाठी ते आहेत. कधी खाद्य कधी पाकडायचं. पण त्याने त्याच विरुद्ध फितुरी करून मिसर देशाने आपणास घोडे व बहुत लोक द्यावेत म्हणून त्याचकडे आपले जासूस पाठवले. त्याला यश मिळेल काय? ज्याने अशी गोष्ट केली तो निभावेल काय? ज्याने करार मोडला आहे तरी तो निभावेल काय? असं केल्याने तुम्ही निभावताल का? तुम्हाला यश मिळेल का? तुम्ही निभावताल का? परमेश्वर म्हणतो, आता तुम्हीच उत्तर द्या. या सगळ्या खाणी सुंबारी आमच्या जीवनात आहेत, हे सगळी साडेसाती आमच्या जीवनात आहे, हे सगळा आज्ञाभंग आमच्या जीवनात आहे, हे सगळा नामधारीपणा आमच्या जीवनात आहे. आमच्या रांतरंगाचा तर काही संबंधच नाही. आम्ही बाह्य रंगातच रंगबरशी करतो. अंतरंगातलं काय? अंतकरणातलं काय? लोक बाह्य स्वरूपाचं जीवन जगतात. अंतकरणापासून परमेश्वरला कोणी परिधान केलेलं नाही. या 2022च्या काही 2024 पर्यंत परमेश्वराने एक सवलत दिलेली आहे. आम्हाला फळ नसले, फळ मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रभूला म्हणा, प्रभू जर तू अचानक आला आणि माझ्यामध्ये काही फळ नाही दिसली तर जसं त्या अंजिराच्या झाडाला म्हणलं ना, आजच वाळून जाशील, आजच तो आहे कार्यक्रम, गेट आउट, यू आर डेड. तुला कॉल आला, तू जाणार, मेला, संपला, आले पुरून. असंच होणार, इथून पुढे असेच होणार. म्हणून जोपर्यंत आम्हाला जिवंत ठेवलंय परमेश्वराने, तोपर्यंत तरी आम्ही परमेश्वरच्या अधीन राहणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. पुढे तुलीच आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ज्याने त्याला राजा केले, ज्याशी केलेली अनभाग त्याने तुच्छ मानिली, ज्याचा करार त्याने मोडीला व राजाच्या निवासस्थानी बाबेला तो मरेल. तो नरकातच मरेल, तो पापातच मरेल, तो शापातच मरेल, तो त्याच्या कुकर्मातच मरेल. आणि जर मेला म्हणजे त्याला काही सार्वकालिक वतन मिळणार नाही. मेला म्हणजे त्याला काही स्वर्ग मिळणार नाही. मोकार लिहायचं नाही स्वर्गवासी, नरकवासी लिहायचं डायरेक्ट. नरकवासी, तोंडवाशी, नरकवासी, मातीवाशी, अधलोकवासी, हे असे नाव आम्ही किती लिहू. स्वर्गवासी आमच्या लिहिल्याने स्वर्गात जाणार नाही. जो मी माझ्या हाताने जर लिहिलं ना, मी रेव्हरंड पास्टर राजू अल्लाड स्वर्गवासी, नाही, तसलं नाही जमत. प्रभू म्हणशील, तुझ्यामध्ये स्वर्गातल्या निवासस्थानामध्ये जाण्यासाठी जगामध्ये काही तरतूद होती का? आता तुला इथून तिकडे जायचंय तर मग काहीतरी पेट्रोल, पाणी, नाश्ता पाणी, चहा, गाडी, घोडं काहीतरी लागत का? डायरेक्ट जातो तिकडं. त्याला लागत ना काहीतरी मसाला बिसाला. जरी समोरच्यानी पेट्रोलचा खर्च दिला म्हणजे त्यांनी काही इथं घरी आणून द्यावा का मला? आणि मग मी पेट्रोल भरवून मग औरंगाबादला जाऊ का? जावं पुण्याला, जावा मुंबईला, जाऊ नाशिकला, संगमनेर, आहे की नाही? मला इथून हे माझ्या ह्या गोष्टी माझ्याजवळ पाहिजेत, तेव्हा मी कुठंतरी मी ठरवलेल्या ठिकाणावर पोहोचेल. मग तिथे गेल्यानंतर मला बक्षीस मिळेल. मग ते लोक मला दान देतील, दशमांश देतील, देणगी देतील, पावती देतील, काहीतरी देतील, नाही तर टोले तरी देतील. नाही आवडलं काय करणार? नाही. आता तिथं माझा भंगरीपणा जर दिसला, माझी कोटी प्रॉफिटची जर दिसली तर एका दानाला बसलाय, सांगता येत नाही. दानपात्र पण देईल आणि हानी नाही पण खोलीत घेऊन. मग हे कुठून आहे? आम्हाला इथून जाण्यासाठी जर एवढ्या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात तर मग आम्हाला या जगातल्या क्षणभर जीवनातून सार्वकालिक वतनाकडे जाण्यासाठी काही प्रक्रिया आहेत की नाही? आणि त्या प्रक्रिया म्हणजे देवाचा मार्ग, सत्य आणि जीवन म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या मार्गावर जावं. त्यामध्ये आमच्या या जीवनी झाडाला फळ यावं, नाही तर आमचं जीवन इथंच संपल. फळ नाही, फळ नाही आले अंजिराला, अजून कसे फळ नाही आले अंजिराला. आणि मग काय करायचं? आणि लिहायचं तिथं वही, काही, बू, स्व, हे बंद करायला. हे लिहिल्याने ते जाणार नाही. आणि आमच्या सारख्याचे किती प्रयत्न ठेवले, माझ्या सारखी ठेवली तर जाणारच नाही बाबा.
बाकीचे तरी बळच रोड प्रयत्न करते, कारण दानपात्रासाठी कदाचित म्हणते ते स्वर्गात गेला मी पाहिलाय, रात्रीच आला माझ्या स्वप्नात, नाही आला तरी म्हणशील जाऊन दे, 4-5 हजार रुपये मिळत काय फरक पडतो, फळ नाही. हे विहिलीचं तसाच प्रकार आहे, हे कोडा अशाच प्रकारचं आहे. या ठिकाणी काय झालं की ते जमिनीत पेरले वाळून लावतात तसे ते विपुल पाण्याजवळ लावले, ते वाढत जाऊन आखूड पान पसरलेली अशी द्राक्षलता झाली. तिच्या फांद्या त्या गरुडाकडे झुकलेल्या असून तिची मुळे त्याच्या खाली गेली, गरुडाच्या खाली मुळे गेली, म्हणजे जगात मुळे गेली. आत्मिकतेकडे नाही, पाण्याच्या प्रवाहाजवळ नाही, स्तोत्र 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे नाही. धन्य तो पुरुष जो दूषणाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, अहोरात्र दिवस परमेश्वराच्या नियमाचं, वचनाचं, पवित्रतेचं, शुद्धतेचं, सत्यतेचं मनन चिंतन अध्ययन करतो. तो व्यक्ती प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे, त्याला हंगामी फळ येतं, त्याचं पानं कोंबजत नाही. आणि असा मनुष्य जो काही हाती घेतो ते सक्सेस होतं. मग तो मनुष्य म्हटला ना मी स्वर्गात जाईन, गेला, मग लोकांनी त्याचं नरकवाशी लिहिलं तरी तो स्वर्गातच असणार. कोणता? या सगळ्या गोष्टी असलेला. याला म्हणतात प्राण्याच्या प्रवाहाजवळ जाणं, याला म्हणतात जमिनीत गाडणं, याला म्हणतात मुळांच्या द्वारे त्या तिथपर्यंत पोहोचणं. आमचं मूळ तिथपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे, आम्हाला पावर तिथून येणं खूप महत्वाचं आहे. कारण आम्ही पाहिलं रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 17 ते 24 मध्ये जर पाहिलं तर तो म्हणतोय तुम्ही आणि मी परराष्ट्रीय आहोत, आमचं कलम केलेलं आहे. कलम केलेल्या सेवकांनो, कलम केलेल्या प्रॉफिट लोकांनो, तुम्ही ओरिजिनल इस्रायल नाहीत, तुम्ही ओरिजिनल परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या खानदानीतून आलेले नाहीत. तुम्हाला आणि मला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जे आमच्यावर दया केली, कृपा केली, प्रेम केलं, तरी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू परमेश्वराने जो दिला आम्हाला, आणि त्यांनी जे रक्त सांडले त्या रक्ताच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झाली, त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झालं, म्हणून आमच्या जीवनात साक्ष झाली आणि परमेश्वराचा स्वीकार केला, आणि परमेश्वराने तुम्हाला आणि मला पुत्राने कन्या होण्याचा अधिकार दिला. आज आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही ख्रिस्ताचे आहोत, आम्ही देवाचे आहोत, आम्ही आत्मिक आहोत, आम्ही सत्याचे आहोत. मग हे आहोत ना, मग तसे फळ द्यायला शिका. आम्ही कलम केलेले आहेत, कलम. मग जगाच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत आलो, पण परमेश्वरने आम्हाला कलम केले म्हणून लय शेंडेवर जाऊ नका देऊ. शेंडे कट केले जातात आणि टाकून दिले जातात बांधावर, आणि वाळले का लगेच सरपान, लगेच जाळण धुरसंगत, लगेच शाकच. वा हो, बरं वाटतंय, बरं वाटतंय. तुम्ही आणि मी नगर अग्नीत जाळल्यानंतर आमचा परमेश्वराला बरं नाही वाटत, चांगलं नाही वाटणार. तो म्हणणार नाही बरेच झाली 7.5 गेली नरकात, नाही म्हणत परमेश्वर. परमेश्वरला एक आत्म्याचा हिशोब घ्यायचा आहे. परमेश्वरचं म्हणणं आहे एकही आत्म्याचा नाश होणे तर सर्वांना सार्वकालिक वतन, सार्वकालिक जीवन, सार्वकालिक सुख, सार्वकालिक वैभव आणि सर्वांना स्वर्गाचं राज्य मिळावं, ही परमेश्वरची इच्छा आहे. परंतु तुमच्या आणि माझ्यावर सोपवून दिली. तुम्हाला जसं आवडतंय, तुम्हाला जसं पटतंय, जसं तुम्हाला परवडतंय, जसं तुम्हाला आनंद वाटतंय तसं तुम्ही घ्या. तुम्हाला वाटलं ना नरकातले आनंद घेऊन टाका, कोणाला वाटलं ना अधोलोकातले आनंद घेऊन टाका, कोणाला वाटतं ना जगातले आनंद घेऊन टाका, कुणाला वाटतं ना चोऱ्या माऱ्या, खोटं नाटक, लबाडी, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, व्याजंदाने घेणं देणं, कुणाला वाटतंय ना दुसऱ्याचं बळच हिसकून घेणं, बरं वाटतंय ना, बिंदास करा. आपल्याकडून परमेश्वर बिंदास करा. देवाचं सेवक आहे नात्याने मी तुम्हाला परमिशन देतो, जाऊ दे. कारण परमेश्वरने अनेक दिवसापासून आम्हाला परमिशन दिली का तुम्ही जीवनाकडे या, सत्याकडे या, आत्म्याकडे या, स्वर्गाकडे या, सुखाकडे या, आशीर्वादाकडे या. तरी आम्ही तर पडतो तिकडच. अनुवाद 28 ग्रंथ तर 50 वेळेस आम्ही सांगितलंय त्याचं की जीवन निवडून घे, सुख निवडून घे, वैभव निवडून घे, परमेश्वराला निवडून घे. आम्ही घेतो इकडचं. म्हणून म्हणतो तुम्हाला वाटतंय ना, तुम्हाला बदलूशी वाटतंय का, बदला. नाही वाटतंय का, नका बदलू. तुमच्यावर जोर जबरदस्ती ना, परमेश्वरने जोर जबरदस्ती केलीच नाही. परमेश्वराला जर जोर जबरदस्ती करायची असती ना, परमेश्वरने नरक बनवलंच नसता. ते डायरेक्ट एकच वन स्ट्रोक स्वर्गाचं राज्य बनवलं असतं, नरकात जायचा संबंध नाही. मग जबरदस्ती जर केली असती, सगळे जबरदस्तीने स्वर्गात गेले असते. परमेश्वर नरकात टाकायलाही जबरदस्ती करीत नाही आणि स्वर्गात न्यायलाही जबरदस्ती करीत नाही. हे दोन्ही ऑप्शन तुमच्या आणि माझ्याजवळ दिलेले. आम्हाला जे मन दिले ना, अंतकरण दिले, जे विचार दिले, जी क्षमता दिली, ती बुद्धी दिली ना, आत्मिक बुद्धी दिली, जगी काही बुद्धी दिली. तुम्हाला जी बुद्धी वापरायची, आत्मिक बुद्धी वापरायची या स्वर्गात, जगिक बुद्धीने जगायचं जा नरकात तिकडे. सरळ सरळ हिशोब आहे. आता कोणी कुणाचा हिशोब घेणार नाही.
फक्त सावधानतेचा इशारा देण्यासाठी जर परमेश्वराने त्याच्या सेवकांना अभिषिक्तांना जर निर्माण केलेला आहे, तर माझी एकच विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये की त्यांनी सत्याला समर्पित करून सेवा करावी. पुढे तो लिहित आहे की 18व्या वचनामध्ये जर पाहिलं तर त्याने शपथ तुच्छ मानून करार मोडीला. पहा, त्याने हातावर हात मारला तरी त्याने हे सर्व केले, तो निभावणार नाही. याच तो परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, त्याने माझी प्रतिज्ञा तुच्छ मानली, त्याने माझा करार मोडला, याचे प्रतिफळ मी त्याच्या शिरी लादीन. मी आपले जाळे त्याचवर टाकीन. परमेश्वर म्हणतो, मी माझं जाळं त्याचवर टाकीन. तो माझ्या पाशात सापडल, माझ्या पाशात सापडल. मी त्यास बाबेलास नेईन. त्याने बरोबर केलेल्या विश्वासघाता संबंधाने तिथे मी त्याची झडती घेईन. झडती घेणार परमेश्वर. त्याच्या सर्व सैन्यातले पळणारे तेवढे सर्व तलवारीने पडतील. जे उरतील त्यांची दश दिशास दानाधीन होईल. तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर हे बोललो आहे. परमेश्वराला काय शिकेल. परमेश्वराने संधी दिली. 22व्या वचनामध्ये पुन्हा एक वार त्याचं प्रकटीकरण आम्हाला सांगत आहे. गरुडाचा व द्राक्षीचा दृष्टांत याबाबत आपण चिंतन मननाधीन करत आहोत. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी उंच गंध सुरूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावीन. आता परमेश्वर म्हणतो, मी तोडून ती लावीन. म्हणजे परमेश्वर आज तुम्हाला आणि मला त्या चिखलातून काढत आहे, त्या घाणीतून काढत आहे. त्या गरुडाच्या खाली जे घुसलेत, जे त्या दुष्टाच्या तिकडे घुसलेत, परमेश्वर म्हणतो, मी उंच गंध सुरूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावीन. त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यातली एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन. उंच पर्वतावर तिला फांद्या फुटतील, फळं येतील, तिचा उत्तम गंध सुरू होईल. म्हणजे मग त्याच्या खाली सर्व पक्षी कुळे राहतील. त्याच्या शाखांच्या छायेत ती वस्ती करतील. आणि वनातील सर्व वृक्षास कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आहे व नीचास उंच केले आहे. हिरव्या झाडास सुकवले आहे व शुष्क झाडास फलद्रूप केले आहे. मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेले आहे. कोण येते? मोठा खडक कोणता आहे? उंच पर्वत कोणता आहे? द रॉक कुणाला म्हणतात? तो म्हणतो, पेत्र, मी तुला खडक बनवतो. मी माझी मंडळी या खडकावर रचील आणि या खडकावर रचणाऱ्या मंडळीच्या पुढे अधोलोकाचं काही चालणार नाही. आणि खडकावर रचणारी मंडळी म्हणजे वचनावर आधारित असणारी मंडळी, सत्यावर जीवन जगणारी मंडळी, आज्ञा पालन करणारी मंडळी, वेळ प्रसंगी सर्वस्व अर्पण करून सुद्धा परमेश्वराच्या समोर कधी न माग जाणारी मंडळी, तिला म्हणतात द रॉक चर्च. खडकाची मंडळी, देवाची मंडळी, जिवंत मंडळी. आमच्या आई तर नाव पाहिलीच्या पानास, ठीक आहे, ते नावाचं आपल्याला काही घेणं देणं नाही. परमेश्वर अशा प्रकारच्या गोष्टी करत आहे. आणि या 2022 ते 2024 मध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच गंध सुरूच्या शेंड्यावरील डहाळी म्हणजे बऱ्याच मंडळीतले एक एक दोन दोन चार चार लोक परमेश्वरच्या उंच पर्वतावर म्हणजे परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रभू येशू मध्ये तयार करील. आणि तिला फांद्याही फुटतील, तिला फळंही येतील, आत्मिक फळं. गलती 5:22. तिचा उत्तम गंध स्वरू होईल, ती सुवासिक अशी अत्तर होईल. गंध स्वरू प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस ऊद बोळे गंध अर्पण केलं, तर त्याच्यातला गंध वास वास चांगल्या प्रकारचा अत्तर आहे का नाही, असं स्मेलच रविवारचं बघायला मिळतं आपल्याला. लय बारी बारीला मिळते वक्तजार. तिचा उत्तम गंधूसर होईल. म्हणजे मग त्याच्या खाली सर्व पक्षी कुळे, एकच नाही मी आमच्या मिनिस्टरचा मी फलाण्या मिनिस्ट्रीचा, तसलं काही नाही. सर्व सर्व पक्षी कुळे राहतील. त्याच्या शाखांच्या छायेत त्याची शाखा राहील. मग एक औरंगाबाद मध्ये, एक नगर मध्ये, एक नाशिक मध्ये, एक सिरापूर मध्ये शाखा राहील. परंतु बोनस तोच असेल, खडक तोच असेल, पिचिंग तीच असेल, टीचिंग तीच असेल, प्रोफेट देखील तेच असेल. असं बाकीच्या सारखं नाही. जसं मनाला वाटेल तसं मंगळवार ती वस्ती करतील. वनातील सर्व वृक्षास कळेल
आता वनामध्ये जेवढे काही वृक्ष आहेत, म्हणजे जीवन जगणारे जेवढे काही नामधारी आहेत, जेवढे काही संस्थाधारी आहेत, जेवढे काही अध्यक्ष आहेत, जेवढ्या काही मिनिस्ट्री आहेत, जेवढे काही वेगवेगळ्या प्रकारचं जीवन जगणारे टीचिंग प्रीचिंग करणारे जे आहेत ना, हे काय म्हणतात बघा आता, वनातील सर्व वृक्षास कळेल. म्हणजे या जगात असणारे वन म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं वस्तीस्थान असणारे, झाडांची वस्तीस्थान असणार, म्हणजे ह्या झाडांची वस्तीस्थान राहणारे ग्रुप संस्था, यांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केलंय. मोठ्याले उंच पहिले पडत येत, बुट्टे नाही वाजत. मोठ्याल्या मंडळांचा कार्यक्रम होणार, छोट्याल्या मंडळ्या सुरक्षित राहणार. मोठ्याल्या मंडळ्या डुबणार, पडणार, तुटणार, फुटणार, त्याचा लाही होणार. छोट्या जो ग्रुप आहे ना, सुरक्षित राहणार. म्हणून परमेश्वरचं वचन सांगतंय, ए लहान कळपा घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. म्हणून छोटासा कळप असू द्या, पाळक साहेबांनो, ब्रदर सेवकांनो, घाबरू नका. हे मोठी बोलीन चव गेली आहे, मोठी बोलीन चव गेली आहे, त्यातलं जाऊच नका. लय मोठ्या घरात गेले ना तर पहिले ना सिक्युरिटी पहिले जाऊ नाही देत. तो म्हणतो अपॉइंटमेंट आहे का, चला दाखवतो, म्हणतो थांबा मी फोन करून येतो. तेव्हा फोन केला तर ते म्हणतो मॅडम आतमध्ये, तर त्या बिजी तर सध्या त्या असतात मोबाईलवर बिजी. हे सांगतो बिजी, थांबा अर्धा घंटा. अरे गरीबाच्या घरी गेल्या, दारात गेले, कुठून येतं, या कशात बरे आहेत का, घ्या पाणी घ्या, चहा घ्या, नाश्ता घ्या, जेवण करा. इज्जत आहे, मान आहे, सन्मान आहे, आदर आहे, एवढंच आहे का गरीबी. आणि मोठ्याला दारात गेलं तर कुत्रे कुत्रेच आतमध्ये येऊ नये. मोठा डॉबरमॅन कुत्र ड्रेस घालून गनबिन घेऊन थांबलेला असतो. कोण पाहिजे, अहो ते आमचे पाहुणे. कोणते पाहुणे, अपॉइंटमेंट घेतली का, अरे कुत्रे. लहान घरात जा तुम्ही गरीबाच्या, कुठून आले, ओळखीचे जर नसले ना, कुठून आले तुम्ही, या ना, पाणी घ्या ना, चहा करते, बसा ना. अरे याला म्हणतात छोटा कळप, याला म्हणतात प्रभूचं प्रेम, याला म्हणतात प्रभूचं सामर्थ्य. याला मोठ्या बिल्डिंग मध्ये पत्रे लय भारी, भला उन्हाळ्यात गरमलं तरी चालेल, पंखा असू नये तर नसू, पण एकच नंबर, नाद नाही करायचा. कष्टाने बांधलेले, लुटून नाही बांधलेले, लोकांची खडी वाळून सिमेंटाच्या गोवाने नाही चोरल्या, गज नाही चोरली, लोकाला दानपात्र लुटून नाही बांधली बिल्डिंग. ओके, पत्र ना पत्रे, आमेन, पण त्या पत्र्यामध्ये परमेश्वरी. ही माणुसकी, हे प्रेम, हे दया, हे आमचं कल्चर, हे आमचं वागणं उठणं बसणं, याच्यामध्ये खरा ख्रिस्त आहे, याच्यामध्ये दैवत्व आहे, याच्यामध्ये परमेश्वर आम्हाला समजला असं आहे. आणि हेच ते झाड, बाकीचे झाड शेंड्याकडे गेले, त्याचे मुळं खाली जावा तर त्याचे मुळं त्या गरुडाच्या पंखाच्या खाली घुसली. आज आमचं धार्मिकपणा असाची, धार्मिकता आहोत, पण वागणं उठणं बसणं सगळं तिथं. तर या ठिकाणी तो म्हणत आहे, उंच वृक्षास नीच केले आहे. जे स्वतःला उंच, सन्माननीय, आदरणीय समजतील ना, ते झुकल्या जातील. आणि म्हणून बॅप्टिझम करणारा योहान त्या ठिकाणी म्हणत आहे, उंच सखल केल्या जातील, टेकड्या साफ केल्या जातील, वाकडे तिकडे सरळ केले जातील. हो, भरणा घाला, प्रभूच्या जयघोष करा, प्रभूसाठी मार्ग तयार करा. आम्ही प्रभूसाठी मार्ग नाही तयार केला, आम्ही आमचा मार्ग नरकासाठी तयार केला. आम्ही लय लांबपर्यंत पोहोचलो. आजही देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, माय डिअर चाइल्ड, प्लीज ये म्हणतोय तू. आपण म्हणतोय काही तुझ्याकडे यायचं, गरिबीत राहावं लागत आहे, तुझ्याकडे आले पवित्र जीवन जगावं लागत आहे, तुझ्याकडे आल्यानंतर लय स्ट्रिक्ट लावावं लागतं. बाबा असं नाही जमत आपल्याला, हे आमच्या शेजारी पाजारी लागले एवढ्याला मोठमोठे व्हायला, आणि आमचं मस्त एवढे कमवतो, एवढं सगळे काय बाबा आमच्याकडं नाही नाही नाही, त्याच्या तिकडच राहून दे. आम्ही येतो ना नाताळाला, हो नाताळाला येतो ना आम्ही, गुड फ्रायडेला येतो, इस्टरला पण येतो, आणि देवळाच्या सणाला तर आम्ही पहिले हजर असतो. आमच्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा आम्ही वडीत आणतो. चक्र येत असले तर इथून पहिलं वाढून त्याला घरी नेऊन देतो. मग आम्ही लय धार्मिक, आम्ही प्रसाद नाही सोडित कधी, का माहिती का, आम्ही जेवण नाही सोडित कधी, आम्ही प्रीती भोजन कधीच सोडित नाही. आशीर्वादित केलेलं असतं, तिथं पैसे दिलेले असतात आम्ही, बस आम्ही एवढं धार्मिक. अरे धार्मिक, परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला वेळ झालेला या ठिकाणी, त्याच्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. पुन्हा एक वार लाईव्ह शिक्षण मध्ये जोडलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांना, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट
मनापासून हृदयापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुमचं स्वागत करतो, तुमचे आभार मानतो, कारण ही गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळालेली. अनेक लोकांना ही गोष्ट समजणार नाही, हे कोड त्यांना समजणार नाही, हा दृष्टांत त्याला समजणार नाही, हे जीवनाचं रहस्य काय हे समजणार नाही. कारण अनेक लोक आहेत की त्यांनाच हे समजलं नाही, पालकांनाच समजलं नाही, याचकालाच समजलं नाही, प्रॉफिटलाच समजलं नाही, ते तुम्हाला काही सांगणार आहे. म्हणून तुम्ही धन्य आहात. म्हणजे तुम्ही दररोज लायला येतात म्हणून तुम्हाला मी धन्यता किंवा तुमचे आभार मानत नाही. तर तुमच्यामध्ये ते दैवी गुण आहेत, तुमच्यामध्ये ते पावित्र्य शुद्धीकरणामध्ये तुम्ही वाढत आहात, तुमच्यामध्ये ते फळप्राप्ती दिसत आहे. म्हणून तुम्ही धन्य आहात, मी धन्य आहे. आणि जेवढे ऐकणारे बोलणारे पेक्षा तुम्ही आणि मी जर कृती करणारे असेल तर परमेश्वर तुम्हाला आणि मला सार्वकालिक वचनाचा सगळ्यात मोठा जोरदार वाटा देईल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद द्याव्या. याच आपण थांबूया. पवित्र थोरसे नदी दे बापा, जशी अवतशी तुझ्या पवित्र हातामध्ये आहेत. प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे भारत देशाच्या सरहदीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व शेतकरी वर्ग, त्यांच्या समस्या, चिंता, काळज्या, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, लाईव्ह शिक्षणला जुळणारे देवाचे अभिषिक्त सेवक, आणि ज्याप्रमाणे परमेश्वर दे बापा तू येणाऱ्या दिवसामध्ये तुझे अभिषिक्त लोकांना जे निवडत आहे, सत्यामध्ये समर्पित करत आहे, स्वतः तू त्यांची फांदी लावत आहे, स्वतः तू त्यांना फळप्राप्ती करून देत आहे आणि स्वतः तू त्यांचा प्रभू होत आहे. अशा आमच्या जिवंत दे बापा आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो, महिमा, सन्मान, आदर, गौरव देतो. आमच्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, जोकडं, कर्जबाजारीपणा, जे काही आमच्या जीवनामध्ये या समोर आमच्या प्रार्थना आहेत, प्रभूच्या नावात त्या प्रार्थनेचं उत्तर दिलेस तुझे आभार मानतो. शेवटापर्यंत तू येईपर्यंत आम्ही तुझ्या विश्वासामध्ये, सत्यामध्ये जीवन जगावं यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. अनेक दिवसापासून तू आम्हाला चिंतन मनन अध्ययनामध्ये तुझ्या सर्व सेवकासमवेत माझ्यावर देखील अनुग्रह आणि कृपा करताय. मग तुझे आभार मानत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ, सामर्थ्यवान, दैवी, आरोग्य, सदाजीवी नावामध्ये छोटीशी प्रार्थना मागतो, स्वर्गीय पिता होई. आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.